नमस्कार. मी मिलिंद राऊत. आत्ता नुकताच मी कलेक्टर मॅडमचा व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी म्हटलं आहे की वरोर येथे नियर टू शोर रिक्लेमेशनचं काम चालू केलेलं आहे आणि तसंच NHI टू वरोरची जी कनेक्टिव्हिटी आहे नॅशनल 48 पासूनची तीसुद्धा चालू केलेली आहे. परंतु प्रत्यक्षात त्या दोघांपैकी कुठलंही काम चालू झालेलं नाही आहे. जे काही समुद्रकिनारी जाण्यासाठी वरोरवरून जो रस्ता पाहिजे सर्व्हिस रोड ह्याचं काम चालू केलेलं आहे आणि ही गोष्ट कलेक्टर मॅडमनी त्या दिवशी जी मीटिंग घेतली त्यामध्ये NHI आणि JNPA ह्या दोघांच्या अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की रस्ता ज्याचे अधिग्रहण चालू आहे रस्त्यासाठीचं त्या अधिग्रहणाच्या एका भागातून आम्ही हा सर्व्हिस रोड बनवतो आहे. आता हा रस्ता बनवताना रोज 20 ते 25 हायवा जवळपास 30 ते 35 टनाचे एका दिवसाला साधारणतः 60 ते 70 किंवा 80 फेऱ्या करतायत एकूण दिवसभरामध्ये. तर ह्या फेऱ्यांमध्ये हा वरोरपासून ते चिंचणी वाणगाव नाक्यापर्यंतचा जो रस्ता आहे हा अतिशय वाईट अवस्थेमध्ये आहे. तो रस्ता इतक्या मोठा वजनी अवजड वाहनासाठी नाही आणि इथनं रेग्युलर शाळेची विद्यार्थ्यांची जाई असते, आरोग्यासाठीचे जे काही सुविधा आहेत तिथे हॉस्पिटलमध्ये लोकांची जाय असते आणि रेग्युलर ट्रॅफिक इतक्या सगळ्या 10 ते 12 गावांचं असताना ह्या रस्त्यावरून इतक्या मोठ्या अवजड वाहनं नेऊ नये हा आमचा सिरियस कन्सर्न आहे असं आम्ही कलेक्टर मॅडमना सांगितलं होतं. तरीसुद्धा त्यांनी आमचं म्हणणं ते ऐकून घेतलं नाही आणि म्हणून ह्या निषेधार्थ आम्ही धरणं आंदोलन धरणार होतो वरोर येथे. तर हा धरणं आंदोलन धरण्याच्या आधीच आम्ही लोकांनी जमू नये म्हणून त्यांनी 144ची नोटीस काढलेली आहे, जमावबंदीचे आदेश काढलेले आहेत. हे अतिशय चुकीचं आहे. त्यांनी सांगितलं की ROWमध्ये आमच्या एरियामध्ये जे काही आम्ही लोक येऊन तिथे विरोध करतोय किंवा अडथळे निर्माण करतोय तर हा मॅडम अडथळा नाही आहे, तर आमच्या इथल्या सर्वसामान्य जनतेचा बंदराला असलेला विरोध आहे तो सातत्याने तुम्हाला दिसून येतो आहे. तरीसुद्धा तुम्हाला हा अडथळा वाटत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे आणि म्हणून आम्ही तुमच्या ह्या वक्तव्याचा निषेध करतो.